आज आपल्याला झेंडूंची आवक देखील आज पुन्हा एकदा वाढलेली पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला पिवळ्या झेंडूसाठी 15 ते 20 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. त्याचबरोबर लाल झेंडू जे आहे ते आपल्याला 10 ते 15 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये पाण्याने भिजलेल्या झेंडूसाठी कमीत कमी आपल्याला 5 रुपये ते 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर आवक भरपूर झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती झेंडूची आवक आहे, क्वालिटी आहे, परंतु दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण आपल्याला झेंडूसाठी पाहायला मिळते. पर्पल शेवंती पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पर्पल शेवंतीसाठी 30 ते 40 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला 30 ते 40 रुपयापर्यंत पर्पल शेवंतीसाठी दर पाहायला मिळते. शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, कमी क्वालिटीमध्ये आपल्याला शेवंती पाहायला मिळते. तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवंतीसाठी 50 ते 55 रुपये किलोपर्यंत आपल्याला शेवंतीसाठी दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 30 रुपये किलोपासून आपल्याला शेवंतीसाठी दर पाहायला मिळतात. 20 रुपयापासून गुलाबगंज आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी गुलाबासाठी आज दर जे आहे ते जास्तीत जास्त 40 रुपयापर्यंत एका बंचसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, तर बंचमध्ये आपल्याला 20 टिक एका बंचमध्ये पाहायला मिळतात. तर गुलाबाच्या क्वालिटीनुसार जास्तीत जास्त 40 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर कमीत कमी हलका क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून आपल्याला गुलाबाच्या बंचसाठी दर पाहायला मिळते. जिप्सोफिला पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जिप्सोफिलासाठी आपल्याला 50 ते जास्तीत जास्त 70 रुपयापर्यंत एका बंचसाठी दर पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला जिप्सोफिलासाठी पाहायला मिळते. जरबेराची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जरबेरासाठी आज 10 रुपयापासून दर पाहायला मिळते. तर क्वालिटीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उच्चांकी दर जो आहे तो 20 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटीबरोबरच आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. जरबेराची वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जरबेरा पाहायला मिळते. क्वालिटीनुसार आपल्याला दर ही आपल्याला कमी पाहायला मिळतात. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर जास्तीत जास्त उच्चांकी दर जो आहे तो आपल्याला 20 रुपयापर्यंत पाहायला मिळते.